नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, प्रभू रामचंद्र श्रीराम प्रभू रामचंद्र हे भारतीय जीवनातील एक बाजूला न करता येणारं पात्र आहे. नाव आहे, शब्द आहे. राम हा एकपत्नीव्रती आणि आदर्श व्यक्तिमत्व मानलं जातं. आणि रामाचे आदर्श शेकड्यांनी आहेत. वेगवेगळ्या बाबतीत प्रत्येक वेळेला प्रभू रामचंद्राचा एखादा आदर्श आपल्या माहितीसाठी पुढे केला जातो. बघा, श्रीरामाने अमुक केलं होतं, श्रीरामाने शबरीची उष्टी बोरं खाल्ली होती, किंवा श्रीरामाचा पदस्पर्श झाला आणि शिळा होऊन पडलेल्या अहिल्याचा उद्धार झाला, त्या शिळेतून परत अहिल्या बाहेर आली, वगैरे वगैरे आपण ऐकलेलं आहे. असाच एक श्रीरामाचा आदर्श आहे. आणि त्या आदर्शाचं पालन जर कोणी करत असेल तर त्याला खराखुरा रामभक्त मानला पाहिजे. खराखुरा रामभक्त मानला पाहिजे. कुठलाही श्रीरामाने आपल्या जीवनातून आणि आपल्या कृतीतून, आचरणातून जो आदर्श निर्माण केलाय त्याचं पालन करणाऱ्या व्यक्तीला खरा राम भक्त म्हणणं हे योग्य ठरेल, नवे आवश्यक आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि आज मी तुम्हाला अशाच एका रामभक्ताची ओळख करून देणार आहे. खरं तो ओळख करून देणं असं म्हणणं चुकीचं आहे, कारण तुम्ही सगळे लोक त्या व्यक्तीला ओळखता. फक्त तो रामभक्त आहे हे तुम्हाला कदाचित माहिती नसेल, किंवा इतका कट्टर रामभक्त आहे की रामाचा एक फारसा चर्चेला न जाणारा आदर्श जो आहे त्याचं पालन करणारा रामभक्त म्हणून त्या व्यक्तीची तुम्हाला ओळख नसेल कदाचित. आणि म्हणून ती ओळख करून देणं मला अगत्याचं वाटलं. या व्हिडिओचा हेतू तोच आहे नेमका. असं म्हणतात की प्रभू रामचंद्र हे एक वचनी होते, एक बाणी होते, एक पत्नीव्रती होती. म्हणजे एकदा मान सुटला की सुटला, तो मागे येणार नाही, अशी गोष्ट जी आहे. एकवचनी म्हणजे शब्द बोललो तो मागे येणार नाही, मागे घेणार नाही. या बाबतीत उद्धव ठाकरे यांची फारशी ख्याती नाही. उद्धव ठाकरे दिलेला शब्द पाळतील याची कधीही गॅरंटी देता येत नाही. अचानक काहीतरी कारण बहाणा काढून आपण असं बोललेलोच नाही असं आपल्याला म्हणायचंच नाही, आणि मी ते बोलणार नाही असं म्हणून उद्धव ठाकरे बेधडक ते बोलून टाकतात. त्यामुळे त्यांना एकवचनी वगैरे म्हणता येणार नाही. एक पत्नीव्रती मान्य करतायत, पण तरीही उद्धव ठाकरे हे रामभक्त आहेत आणि कट्टर रामभक्त आहेत. ते कुठला रामाचा कृती आचरणात आणतात ते तुम्हाला समजलं की तुम्हाला वाटेल की हा भाऊ बरोबर बोलतात. अन्यथा तुम्ही म्हणाल रोजच्या रोज तुमचेच भाजपवाले उद्धव ठाकरेंनी रामभक्ती सोडली, अजून अयोध्येला गेले नाहीत, रामाच्या जन्मभूमीच्या मंदिराविषयी त्यांनी नको नको ती मुक्ता फळं उधळलेली आहेत, अशी फडाफड भाजपचे समर्थक माझ्या थोबडावर उधळणं मारायला लागतील. हे सगळं खरं आहे, मी नाकारणार नाही. किंबहुना म्हणून तर भाजपवाले सातत्याने उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं असा आरोप करत असतात. त्याच्याही पुढे जाऊन उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाचे शत्रू झाले, इतका भयंकर प्रचार भाजपने सातत्याने केलेला आहे. मग त्यात एवढं सगळं असताना उद्धव ठाकरे हे रामभक्त असल्याचा शोध मी कुठून लावला? मी परत परत सांगतोय की प्रभू रामचंद्राने जे आचरणातून आदर्श निर्माण केले त्याचं पालन करण्यासाठी मी उद्धव ठाकरेंना रामभक्त मानतोय. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे प्रभू रामचंद्राला त्यांच्या पित्याने म्हणजे दशरथाने आपला लाडका पुत्र म्हणून अयोध्येच्या सिंहासनावर बसवलेलं होतं. आपल्या नंतर आपल्या वंशाचा, आपल्या परंपरेचा राजा किंवा नेता म्हणून दशरथानेच रामचंद्राची निवड केलेली होती. तसे दशरथाला 4 पुत्र होते, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. त्याच्या ज्या 3 राण्या होत्या, त्यांना 3 किंवा काही राण्या होत्या, त्यापैकी
कौशल्याचा पुत्र तो प्रभू रामचंद्र. पण त्या 4 राजपुत्रांमध्ये रामाची निवड हा भविष्यातला राजा म्हणून केलेली होती. पण सवती मत्सर असतो, सापत्न भाव असतो, मानवी स्वभाव असतो. त्यामुळे प्रभू रामचंद्राची सावत्र आई असलेली कैकेयी ती सुद्धा दशरथाची अत्यंत लाडकी आवडती अशी राणी होती. आणि तिचा पुत्र राम नव्हता. राम हा कौशल्याचा पुत्र होता आणि कैकेयीचा पुत्र भरत होता. कैकेयीला वाटत होतं की आपल्या नवऱ्याने म्हणजे राजाने दशरथाने आपल्या मुलाला म्हणजे भरताला अयोध्येचा राजा केलं पाहिजे. आणि असं काहीतरी मंथरा तिचे कान भरत होती म्हणतात. असो, तर त्यामुळे राजा म्हणून प्रभू रामचंद्राची निवड केल्यानंतर कैकेयी अस्वस्थ झाली आणि तिने दशरथाला साकडं घातलं. दशरथाला त्याच्या एका अटीची आठवण करून दिली. कुठच्या तरी युद्धामध्ये कैकेयी ही दशरथासोबत होती आणि अशा वेळेला दशरथाचा जीव वगैरे काहीतरी तिने वाचवला म्हणून प्रसन्न झालेल्या दशरथाने, पती दशरथाने, राजा दशरथाने कैकेयीला 2 वरदान दिले होते की कुठल्याही 2 गोष्टी तू माग, मी तुला देईन. तेव्हा कैकेयीने सांगितलं होतं की योग्य वेळ आल्यानंतर मी माझे वरदान मागून घेईन. मी ते राखीव ठेवते, बँकेत ठेवते. आणि ज्या वेळेला प्रभू रामचंद्राला राजा म्हणून घोषित केलं तेव्हा सवती मत्सर किंवा सापत्न भाव यांनी उत्तेजित झालेल्या कैकेयीने दशरथाकडे आपल्या 2 वरदानांची आठवण करून ते वरदान पूर्ण करण्याची मागणी केली. त्यापैकी एक वर असा मागितला की रामाच्या जागी भरताला म्हणजे दशरथाच्याच पुत्राला राजा करावं आणि 2 रामाला 14 वर्ष वनवासात पाठवावं. लक्षात घ्या, आता हे पित्याने दिलेलं वचन होतं, पित्याने दिलेला शब्द होता सावत्र आईला. आपल्या हातातोंडाशी आलेला घास आपली सावत्र आई काढून घेते म्हणून राम विचलित झाला असता, प्रभू रामचंद्र विचलित झाला असता तर नवल नाही. पण प्रभू रामचंद्र हा पित्याच्या आज्ञेचं पालन करणारा होता, त्याप्रमाणे पित्याच्या शब्दाचं सुद्धा पालन करणारा होता आणि म्हणून तो विचलित झाला नाही. त्याने मान्य केलं की माझ्या पित्याने दिलेला शब्द असेल तर त्याचं पालन करणं हे सुद्धा पुत्र म्हणून, चांगला पुत्र म्हणून, सुपुत्र म्हणून माझं कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्याला मी जागल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका रामचंद्राने घेतली. पण आपल्या सख्या आईने सुद्धा आपल्याला राजा करण्याचं हट्ट धरला असताना भरताने राजा होण्याचं नाकारलं होतं. प्रभू रामचंद्राच्या पादुका सिंहासनावर ठेवून आपण फक्त कारभारी म्हणून काम करू अशी भूमिका भरताने घेतली. पण तरीही आपल्या बंधुप्रेमामुळे राम विचलित झाला नाही. त्याने ठरवलं होतं की आपण आपल्या पित्याचा शब्द पाळायचा, पूर्ण करायचा. आपल्या सावत्र आईने दिलेला असेल आणि त्यातून आपल्यावर अन्याय सुद्धा होत असेल तरी पित्याच्या शब्दाचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे असं मानून प्रभू रामचंद्राने अयोध्येच्या राज्यावर पाणी सोडायचं ठरवलं आणि तो वनवासात जायला निघाला. कशासाठी? आणि त्या सगळ्या पुत्र विरहाने दशरथाचा अंत झाला वगैरे वगैरे कहाणी आहे, ती सांगत बसायचं गरज नाही. पण प्रभू रामचंद्राला सत्ता सोडून, सत्तेचा त्याग करून वनवासात जावं लागलं. याचं कारण कैकेयी असली तरी कैकेयीला वरदान देणारा दशरथ हा प्रभू रामचंद्राचा पिता सुद्धा तितकाच जबाबदार होता.
कधी काळी ही सावत्र आई किंवा आपली लाडकी राणी ही आपल्या लाडक्या पुत्रावर आपल्याला अन्याय करायला लावेल याची विचारा दशरथाला सुतराम कल्पना नव्हती. पण पित्याने केलेली चूक असेल तरीही त्याची फळं भोगायला प्रभू रामचंद्र तयार झाला. हे प्रभू रामचंद्राचं अतिशय आदर्श असं आचरण आहे. आणि आजच्या आधुनिक युगामध्ये 21व्या शतकामध्ये जर उद्धव ठाकरे हे आपल्या पित्याने कोणाला तरी दिलेला शब्द पाळण्यासाठी तसं आचरण करत असतील तर उद्धव ठाकरे यांना खरा खुरा रामभक्त म्हटलं पाहिजे. रामाप्रमाणे त्यांचं आचरण आहे. एक व्हिडिओ तुम्ही अनेकदा उद्धव ठाकरेंचे विरोधक हे जाणीवपूर्वक अपलोड करत असतात, व्हायरल करत असतात. फार फार पूर्वी म्हणजे आपल्याकडे उपग्रह वाहिन्या वगैरे सुरू झाल्या, नव्या नव्याने खाजगी चॅनेल सुरू झाले, अशा वेळेला स्टार न्यूज वगैरे होतं, तसंच झी न्यूज म्हणून जे खाजगी चॅनेल सुरू झालं होतं त्यावर आजच्या क्रिकेट BCCIचे अधिकारी असलेले राजीव शुक्ला हे पत्रकार म्हणून काम करत होते. आणि त्यामध्ये रूबरू नावाचा कार्यक्रम ते करायचे. रूबरू याचा अर्थ आमने सामने, समोरासमोर बसून घेतलेली मुलाखत असं त्या कार्यक्रमाचं स्वरूप होतं. आणि त्या प्रदीर्घ मुलाखतीमध्ये बाळासाहेबांची जी मुलाखत होती त्या मुलाखतीमध्ये शिवसेना आणि काँग्रेस यांची कधी युती होऊ शकते का, गठबंधन होऊ शकतं का, असा काहीतरी प्रश्न राजीव शुक्लांनी विचारला होता. आणि त्याला उत्तर देताना बाळासाहेबांनी छाती ठोकपणे सांगितलं होतं, मी माझ्या पक्षाची काँग्रेस होऊ देणार नाही. शिवसेना आणि काँग्रेस यांचं कधीही साठोलोट होऊ शकत नाही. काँग्रेस बरोबर जाण्याची किंवा काँग्रेसचं अनुकरण करण्याची वेळ आलीच तर आय विल शट द शॉप, मी शिवसेना बंद करून टाकेन. शिवसेना ही शिवसेना ठेवणार नाही, असा मुलाखतीतला जो शब्दोच्चार होता तो एक प्रकारे बाळासाहेबांनी सामान्य जनतेला आणि आपल्या अनुयायांना दिलेला शब्द होता की ज्या दिवशी मला काँग्रेस बरोबर हातमिळवणी करावी लागेल, ज्या दिवशी मला काँग्रेस बरोबर जावं लागेल, काँग्रेस बरोबर किंवा काँग्रेसचं आचरण करावं लागेल, काँग्रेसचं अनुकरण करायला लागेल, त्या दिवशी आय विल शट द शॉप, म्हणजे मी दुकान बंद करीन, शिवसेना नावाचा पक्ष बंद करून टाकेन. आता मला सांगा, बंद करणं आणि त्या दुकानाचं दिवाळं वाजवणं यामध्ये किती फरक आहे, किती फरक आहे. आपल्याला पक्ष चालवता येत नसेल आणि त्यासाठी काँग्रेसला शरण जावं लागलं किंवा काँग्रेसचं अनुकरण करावं लागलं, काँग्रेसच्या भूमिका घ्याव्या लागल्यात, तर आपण शिवसेना बंद करून टाकू, हा बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द होता. आणि त्याचं पालन आज इतक्या वर्षानंतर उद्धव ठाकरे करत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुका आणि नुकताच संपलेल्या नगरपालिका महापालिकांच्या निवडणुका आणि त्यातल्या निकालांवर नजर टाकली तर आपल्याला त्याची खातर जमा करता येते. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडे जो काही शिवसेनेचा एक भाग उरलेला आहे, उबाठा शिवसेना या नावाने, त्याला संपूर्ण दिवाळखोर करून टाकले. कधी बंद करणार एवढाच प्रश्न आहे, कधी शिवसेना भवनाला टाळं ठोकून आता शिवसेना बंद झाली, आता शिवसेना राजकारण करणार नाही, निवडणुका लढवणार नाही, एवढं उद्धव ठाकरे घोषित करतात, इतकीच गोष्ट बाकी आहे. दुकान बंद होतं तेव्हा त्याला टाळं ठोकलं जातं. उद्धव ठाकरेंनी आज शिवसेना, त्यांच्याकडे जो पक्ष आहे उबाठा शिवसेना आणि सेना भवन, त्यावर नेमकी अशी परिस्थिती आणलेली आहे. काँग्रेसच्या आहारी जाऊन, काँग्रेसच्या नादी लागून उद्धव ठाकरे यांनी गेल्या 5-6 वर्षात जे काही केलंय ते एक प्रकारे बाळासाहेबांच्या शब्दाचं पालन आहे. ज्या दिवशी आपल्या वारसाला काँग्रेस बरोबर जावं असं वाटेल
त्या दिवशी आपण दुकान बंद करू हा शब्द बाळासाहेबांनी दिलेला होता. आणि पित्याने दिलेला शब्द उद्धव ठाकरे यांनी राजकारणात, निवडणुकीत आणि सगळ्या कारभारातून शब्दशः पाळल्यासारखं दिसतंय. फक्त आता ते कुलूप कधी ठोकतात याची प्रतीक्षा करणं त्यांचे अनुयायी आणि आमच्यासारखे विरोधक यांच्या हाती उरलेले. कधी उद्धव ठाकरे जाहीर करतात बस झाला आता राजकारण, बस झाला आता निवडणुका, बस झाला पक्ष चालवणं, मी आता सेना भवनाला टाळं ठोकतो आणि शिवसेना बंद झाली असं घोषित करतो. याची प्रतीक्षा करावी लागेल. कारण उद्धव ठाकरे हे आता आपल्या पित्याने दिलेला शब्द पालन करण्याच्या शेवटच्या टप्प्यात आलेले आहेत. समजलं असेल, आवडलं असेल, लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.